Hello students, we are studying the fourth chapter of mathematics. Name of the fourth chapter is multiplication and division. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन हा भाग पाहिला. यावेळी आपण डिव्हिजन ज्याला आपण भागाकार म्हणतो हा भाग पाहू. यावर आधारित अगदी काही सिंपल एक्झाम्पल आणि काही वर्ड एक्झाम्पल्स आपण सोडवू. तर डिव्हिजनची आवश्यकता काय आहे आपण काही उदाहरण घेऊ. समजा माझ्याजवळ 10 चॉकलेट्स आहेत आणि मला ती दोन मुलांना सारख्या प्रमाणामध्ये वाटायची आहेत. एक्झाम्पल अतिशय सोपं आहे, तुम्हाला तोंडी उत्तर येतं. मात्र आपल्याला काय क्रिया केली पाहिजे हे समजणं महत्त्वाचं आहे. एकदा की आपल्याला छोटे छोटे एक्झाम्पल समजले की नंतर आपल्याला मोठे एक्झाम्पल सुद्धा समजतात आणि सोडवायला सोपी जातात. काय म्हटलेलं आहे मी की माझ्याजवळ 10 चॉकलेट आहेत आणि दोन मुलं आहेत. त्या दोन मुलांमध्ये ते सारख्या प्रमाणामध्ये वाटायचे आहेत, अगदी सारख्या क्वांटिटी मध्ये ते वाटायचे आहेत. तर त्यासाठी आपण काय करू, चॉकलेट्स आहेत 10 आणि मुलं आहेत 2. दोन मुलांना सारखे प्रत्येक मुलाला सारखे चॉकलेट मिळायला पाहिजे. तर इथे आपल्याला डिव्हिजन करावी लागेल. आपण काय करू, 10 ला 2 ने डिवाइड करू. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 5s are 10. 2 पंच 10, 2 पंच 10, 10 minus 10 0. म्हणजे प्रत्येक मुलाला 5 चॉकलेट मिळेल, 5 चॉकलेट मिळेल. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. आता एक दुसरं एक्झाम्पल घेतो. चॉकलेट पुन्हा माझ्याजवळ 10च आहे, मात्र मुलं आता 5 आहेत. 5 मुलांना सारख्या प्रमाणामध्ये वाटायचे आहेत. मुलं किती आहेत, 5 आहेत आणि 5ही मुलांना सारख्या क्वांटिटी मध्ये चॉकलेट मिळायला पाहिजे. तर मी काय करेल, 5 ने 10 ला डिवाइड करेल. मग 5 1s are 5, 5 2s are 10. पुन्हा 10 minus 10, रिमाइंडर मला 0 मिळेल आणि क्वोशंट जे असेल ते मला 2 मिळेल. एक एक्झाम्पल पुन्हा घेतो. समजा माझ्याजवळ 13 चॉकलेट आहे. आपण एक सारखे एक्झाम्पल घेतोय, फक्त आकडे बदलवतो आहेत. ठीक आहे, माझ्याजवळ 13 चॉकलेट आहेत आणि 3 मुलं आहेत. 3 मुलांमध्ये सारख्या प्रमाणात वाटायचे आहेत. तर प्रत्येकाला किती मिळेल? आपण काय करू, 13 ला 3 ने डिवाइड करू. 3 1s are 3, 3 2s are 6, 3 3s are 9, 3 4s are 12. 3 minus 2 आपल्याला इथे 1 मिळेल. ठीक आहे, आणि हे 1 या डिव्हायझर पेक्षा छोटे आहेत, त्यामुळे आता पुढे आपल्याला भाग देता येणार नाही. म्हणजे 13 माझ्याजवळ चॉकलेट होते, 3 मुलांना मला द्यायचे होते. सारख्या प्रमाणामध्ये प्रत्येकाला 4 4 4 असे चॉकलेट मिळेल. गेले किती चॉकलेट, 12. एक उरला चॉकलेट, तो असतो रिमाइंडर. शिल्लक जे आहे म्हणजे जे आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहे, सारखं वाटलेलं आहे विद्यार्थ्यांना, मुलांना 4 4 4 चॉकलेट. मग तरीही काही जर शिल्लक राहत असेल तर ते आपल्याला रिमाइंडर मध्ये मिळत. आता 3 एक्झाम्पल अतिशय सोपे आपण पाहिले. काय शिकायला मिळतं आपल्याला की 10 ला 2 ने डिवाइड केलं तर 5 मिळते, 10 ला 5 ने डिवाइड केलं तर 2 मिळते. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की 2 आणि 5 म्हणजे हा डिवायझर आणि हा क्वोशंट याचं मल्टिप्लिकेशन हे डिव्हिडंड एवढं किंवा डिव्हिडंड पेक्षा थोडं कमी असतं. हे आपल्याला या 2 उदाहरणांवरून शिकायला मिळतं. तिसऱ्या उदाहरणावरून आपल्याला हे शिकायला मिळतं की
इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर जे शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे ती आपल्याला रिमाइंडर मध्ये मिळते. आता एक गोष्ट आपल्याला हे माहिती आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मात्र एकदा आपण रिव्हिजन करू. यामध्ये जे 10 आहेत याला डिव्हिडंड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डिव्हिडंड. 2 जे आहेत याला डिव्हायझर म्हटलं जातं. 5 जे आहे याला कोशंट म्हटलं जातं. एक काम करू आपण, इथे थोडी जागा नसल्यामुळे आपल्याला अडचणीचं जात आहे, इथे राहू देऊ आपण. कुठल्याही एक्झाम्पलसाठी 13 हे अर्थातच काय होईल या ठिकाणी? डिव्हिडंड. 3 हे काय होईल? डिव्हायझर. 4 हे कोशंट आणि 1 हे आहे रिमाइंडर. हे 4 टर्म तुम्हाला माहिती आहे, मात्र एकदा आपण रिव्हिजन घेतली. ज्याला भागायचं, जसं 13 ला आपण भागायचं होतं आपल्याला, त्याला डिव्हिडंड म्हटलं जातं. मराठीमध्ये याला भाज्य म्हटलं जातं. 3 डिव्हायझर हा भागतो, भागाकार करत असताना हा भागण्याचं काम करतो, म्हणून याला डिव्हायझर म्हटलं जातं. आणि 4 म्हणजे हे आपला आन्सर आहे, ज्याला कोशंट म्हटलं जातं. मराठीत याला आपण भागाकार म्हणतो. आणि जे शिल्लक राहतं त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. मराठीमध्ये आपण याला बाकी म्हणतो. तर ह्या 4 टर्म्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. सिंपल एक्झाम्पल सुद्धा आपण डिव्हिजनचे पाहिले, मात्र एवढे सिंपल एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार नाही. मात्र भागाकार का केला जातो हे तुम्हाला समजलेलं असेल. आता असेच काही एक्झाम्पल जे आकडे मोठे आहेत. इथे 2 डिजिट हा डिव्हिडंड होता, 1 डिजिट हा डिव्हायझर होता. आता इथे 4 डिजिट हा काय आहे? डिव्हिडंड आहे आणि 2 डिजिट हा डिव्हायझर आहे. आणि एक्झाम्पल या फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. आपल्याला भागाकार करायचा आहे. म्हटलेलं आहे प्रॉब्लेम सेट 15 जो आहे तुमचा, या प्रॉब्लेम सेट 15 मधला क्वेश्चन नंबर 1 मधलं पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला समजून देतो. उरलेले एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत क्वेश्चन 1 मधले. काय म्हटलेलं आहे की सॉल्व द फॉलोइंग अँड राइट द कोशंट अँड रिमाइंडर. जे खालील एक्झाम्पल सोडवा म्हणते आणि एक्झाम्पल सोडवल्यानंतर त्याचा कोशंट सांगा म्हणजे भागाकार आणि रिमाइंडर सांगा म्हणजे बाकी. हे आपल्याला शेवटी सांगायचं आहे. मग आपण आता सोडवायला घेऊ. 1284 डिवाइडेड बाय 32 ह्या फॉर्मॅट मध्ये असताना आता आपण या फॉर्मॅट मध्ये घेऊ. ठीक आहे. तर सुरुवातीला या फॉर्मॅट मध्ये जर असेल तर सुरुवातीला हा डिव्हिडंड असतो. हा डिव्हिडंड इथे येईल 1 2 8 4 आणि डिव्हायझर हा 32 या ठिकाणी येईल. ठीक आहे. म्हणजे 32 डिव्हायझर झाला आणि 1284 हे काय झाले? डिव्हिडंड झाले. मग आता 32 चा टेबल आपल्याला येत नाही, बरोबर आहे की? आपल्याला खूप झालं तर 1 to 20 पर्यंतचे टेबल येतात, यायला पाहिजे 30 पर्यंतचे. मात्र जेव्हा 30 च्या वरचे टेबल असतात तर ते आपल्याला पाठ नसतात आणि पाठ करणं सोयीचंही नाही आहे. ठीक आहे. त्यामुळं ते टेबल आपण बाजूला तयार करून घेऊ आणि नंतर आपल्याला ते टेबल ऑलरेडी तयार असला की मग आपल्याला एक्झाम्पल सोडवायला अडचण जात नाही. जसं आता 32 चा आपण टेबल तयार करून घेऊ. 32 into 1 बरोबर काय होईल? 32.
32 into 2 बरोबर काय होईल? हे 32 into 2, 32 into 3, 32 into 4, 32 into 5, 32 into 6. ठीक आहे, एवढा टेबल आपण तयार करू. गरज जर वाटली तर याच्या पुढचं टेबल पुढे तयार करता येईल. पूर्ण टेबल तयार करायचा नाही. अगदी 5, 6 पर्यंतचा हा टेबल आपण तयार करून घ्यायचा. पुढे जर गरज वाटली तर मग पुन्हा आपल्याला नंतर तयार करता येईल. पहिल्यांदा आपण 32 into 1, 32 होतं, 1 into 2, 2, 1 into 3, 3, 32 into 2, 2 into 2, 4, 2 into 3, 6, 32 into 3, 3 into 2, 6, 3 into 3, 9, 32 into 4, 4 into 2, 8, 4 into 3, 12. बरोबर आहे. 32 into 5, 5 into 2, 10, 1 कॅरी होईल इथे. आणि 5 into 3, 15, 15 plus 1, 16. 32 into 6, 6 into 2, 12, 1 carry. 6 into 3, 18 plus 1, 19, 192. ठीक आहे. आता हा टेबल आपला अगदी 32 6 R पर्यंत तयार झालेला आहे. 192. जर आता आपण सोडवायला सुरुवात करू. 32 2 डिजिट नंबर आहे. इथे सुद्धा हे 2 डिजिट घ्यायचे. मात्र 32 मोठे आहेत आणि 12 छोटे आहेत. त्यामुळे इथे भाग देत असताना आपण काय देऊ? 32 12 आहे, तर 12 इथे आपल्याला कुठे दिसत नाही कारण 32 पेक्षाही 12 छोटे आहेत, म्हणून आपण भाग देऊ 0 चा. 32 0 चा 0 किती राहतात? 2 - 0 2, इथे 1 - 0 1. आता एकच डिजिट खाली घ्यायचं आहे. प्रत्येक स्टेप मध्ये नंतर पुढे एक डिजिटच खाली घ्यायचं आहे. जसं इथे आपण 8 घेऊ खाली. आता 32 च्या टेबल मध्ये 128 दिसतायत का? हो दिसतायत. 32 4 जा 32 4 जा 128. 8 - 8 0, 2 - 2 0, 1 - 1 0. पुन्हा एकच डिजिट घ्यायचा. पुढे एका वेळी 2 डिजिट 3 डिजिट हे वरून खाली घ्यायचे नाही. जसे इथे एक डिजिट घेतला, इथे एक डिजिट घेतला. पुढेच्याही स्टेप जर असल्या तर एकच डिजिट घेत जायचं. मग 32 पुन्हा 4च आहे, 32 पेक्षा छोटे आहेत म्हणून भाग जाईल 0 चा. 32 0 चा 0 आपल्याला मिळेल इथे 4. आता वरती इथे घ्यायला काहीही नाही, त्यामुळे रिमाइंडर मिळेल आपल्याला 4 आणि कोशंट मिळेल 40. ठीक आहे. मग आपण इथे काय म्हणू शकतो? कोशंट इज इक्वल टू 40 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 4. आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर लिहायचा होता. या पद्धतीने प्रत्येक एक्झाम्पल मध्ये टेबलही तयार करायचा आणि एक्झाम्पल पण सोडवायचं. पुन्हा सेकंड एक्झाम्पल पाहू. इथे सुद्धा 5586 हे काय आहे? डिव्हिडंड आहे आणि 87 हे डिवायझर आहे. 87 हे या ठिकाणी येईल आणि 5586 हे या ठिकाणी. आता 87 चा टेबल येणं आवश्यक आहे. आपल्याला येत नाही 87 चा टेबल, तो तयार करून घेऊ आपण. 87 into 1 is equal to 87 into 2 is equal to 87 into 3 is equal to 87 into 4 is equal to 87 into 5 is equal to
87 into 6 is equal to, ठीक आहे, सध्याचा तात्पुरता एवढा टेबल तयार करू. 87 into 1 आपल्याला माहिती आहे 87. 87 into 2, 2 7s are 14, 1 carry, 2 8s are 16 plus 1 17. 87 into 3, 3 7s are 21 and 3 8s are 24 plus 2 26. 4 7s are म्हणजे 7 चौक 28, 2 कॅरी, 8 चौक 32 आणि 2 34, 348. 7 5 35, 8 पंच 40 आणि 3 43. ठीक आहे, आपल्याला मराठीमध्ये जर टेबल येत असेल तरी चालतं, इंग्लिश मध्ये येत असेल तरीही चालतं. ठीक आहे. 86 into 87 into 6, 6 7s are 42, 4 carry, 8 6s are 48 plus 4 52. In this way we have made the table up to 6th step. Now let's start to solve. आता टेबल जर आपल्या पुढे असेल तर एक्झाम्पल भागाकाराचं सोडवणं हे गुणाकारापेक्षा आणि बेरजेपेक्षा ही सोपं आहे. बरोबर आहे की जर आपल्याला टेबल हा समोर तयार असेल तर. मग आता 87 2 डिजिट नंबर आहे, इथे 2 डिजिट नंबर घेऊ. मात्र 87 पेक्षा 55 छोटे असल्यामुळे भाग 0 चा जाईल. 87 0 जा 0, आपल्याला मिळेल 55 रिमाइंडर. मग 8 आपण त्याला जॉइन करू, मग आता होईल 558. 87 कितीचा भाग जाईल? 6 चा भाग जाईल. 558 पेक्षा अगदी थोडे छोटे 522. आपल्याला जर गरज वाटत असेल की 558 तर यामध्ये नाही आहे, बरोबर आहे. पुन्हा टेबल वाढवून घेऊ. 87 into 7 is equal to 7 7s are 49, 4 carry, 8 7s are 56 plus 4 60. ठीक आहे. आता टेबल आपला इथपर्यंत तयार झाला. 558 हे कुठे येईल? 522 च्या नंतर येईल, बरोबर आहे. म्हणजे 609 च्या आधी, म्हणजे भाग कितीचा जाईल? 6 चा भाग जाईल. 87 6 जा 522. 8 minus 2 6, 5 minus 2 3, 5 minus 5 0. इथे जसा एक डिजिट आपण 8 खाली घेतला तसाच आता 6 असल्यामुळे एकच डिजिट खाली घेऊ. आता नंबर आपला तयार झाला 366. 87 366 पेक्षा लगेचच छोटी असणारी संख्या 348. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर 366 पेक्षा 348 ही छोटे आहेत, 261 ही छोटे आहेत, वरच्या सर्व संख्या छोट्या आहेत. मात्र जवळची छोटी संख्या घ्यायची. आलं की नाही लक्षात? 366 जवळची छोटी संख्या कोणती आहे? 348. कितीचा भाग जाईल? 4 चा. म्हणून 348. आता 6 minus 8 जात नाही, म्हणून 16 minus 8 इथे 5 होईल. 5 minus 4 1 and 3 minus 3 0. In this way 18 is now smaller than 87. Therefore our remainder is 18 and quotient is 64. Therefore quotient is 64
रिमाइंडर इज 18. हे आपण या ठिकाणी आन्सर काढलेलं आहे. आता असे एक्झाम्पल जर आपल्याला सोडवता येतात तर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सुद्धा सहज सोडवता येतात. या प्रॉब्लेम सेट 15 मधलं क्वेश्चन नंबर 2 हा जरा सोडवून पाहू. काय म्हटलेलं आहे? हाऊ मेनी अवर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर. म्हणजे 48 किलोमीटर प्रति तास, प्रत्येक तासाला 48 किलोमीटर या स्पीडनं जर आपण प्रवास केला तर आपल्याला 336 किलोमीटर जायला किती तास लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. एका तासामध्ये 48 किलोमीटर अंतर जर जात असू आपण तर 336, तर किती तासामध्ये आपण 336 किलोमीटर जाऊ. इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल. मग आपण काय करू? 336 ला 48 ने डिवाइड करू. पुन्हा आपली अडचण तीच की आपल्याला 48 चा टेबल येत नाही, त्यामुळे आपण 48 चा टेबल तयार करू. 48 into 1 48, 48 into 2 48 into 3 48 into 4 48 into 5 48 into 6 48 into 7. ठीक आहे, इथपर्यंत टेबल तयार करू. 8 गुणे 16 एक कॅरी होईल. 4 गुणे 8 आणि 1 9. 8 त्रिक 24 2 कॅरी. 4 त्रिक 12 आणि 2 14. 8 चौक 32 3 कॅरी. त्यानंतर 4 चौक 16 आणि 3 19. 8 पंचे 40 4 कॅरी. 5 चौक 20 आणि 4 24. 8 सखम 48 4 कॅरी. 6 चौक 24 आणि 4 28. 8 साती 56 5 कॅरी. 7 चौक 28 आणि 5 28 आणि 5 33. ठीक आहे, इथपर्यंत आपण हा टेबल तयार केलेला आहे. आपण आता भागाकार करू. 48 आणि 2 डिजिट नंबर आहे, इथे सुद्धा 2 डिजिट नंबर घेऊ. पुन्हा 33 इज स्मॉलर दॅन 48. मग भाग कितीचा जाईल? 48 0 आपल्याला मिळेल 3 33. Let's join the 6. Now we get 336. आता बघा 48 336 48 7 336 परफेक्ट आकार मिळतो. मग 48 7 336 रिमाइंडर इज 0. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं 7. How many hours will it take to travel 336 kilometer at a speed of 48 kilometer per hour? 48 किलोमीटर प्रति तास च्या वेगाने जर आपण 336 किलोमीटर अंतर कापलं तर आपल्याला 7 तास लागतील. 7 hours. म्हणून आपण आन्सर लिहू. How many hours will it take to travel 336 kilometer? तर आपण म्हणू की 7 hours will needed to travel 336 किलोमीटर. 336 किलोमीटर जाण्यासाठी 7 तास एवढा वेळ लागेल. या पद्धतीने सिंपल आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सोडवता येतात.
मधला क्वेश्चन नंबर 1 मधला क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 1 आणि 2 मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1 मधले रिमेनिंग 4 एक्झाम्पल, पुन्हा 4 एक्झाम्पल आहेत क्वेश्चन नंबर 1 मध्ये, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2 मी सोडून दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 4 5 6 7 म्हणजे 5 क्वेश्चन पुन्हा आहेत यानंतर, ते क्वेश्चन तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये सोडवायचे आहेत. सुरुवातीला हा संपूर्ण भाग लिहून घ्या आणि त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सेट 15 तुम्हाला सोडवायचा